Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात प्रेमसंबंधातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या तरुण तरुणीच्या विवाहाला कुटुंबीयांनी संमती दिल्यानंतर अवघ्या काही तासातच तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणीचे 2 भाऊ आणि तिच्या मेहुण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत तरुणाची ओळख सचिन मोतीराम चौरे, वय वर्षे 25 अशी असून तो नरुळ गावचा रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन आणि आठंबे येथील एका तरुणीमध्ये गेले 8 वर्षे प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच समाजातील असले तरी या नात्याला मुलीच्या कुटुंबियाचा विरोध असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा होऊन विवाहासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर तरुणीला सचिनसोबत पाठवण्यात आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी कनेरवाडी येथे गंभीर घटना घडली. सोमवारी सकाळी तरुणीचे 2 भाऊ आणि मेहुणा सचिन ज्या ठिकाणी राहत होते तेथे पोहोचल्याचा आरोप आहे. त्यानंतर झालेल्या वादातून सचिनवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. छातीवर गंभीर जखमा झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाले. घटनेनंतर संशयित आरोपी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना अडवून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे समजते. आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले असता परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून प्रेमसंबंध, कौटुंबिक मतभेद आणि हल्ल्यामागील नेमके कारण याबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे कळवण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात चर्चांना उधाण आले आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.